तुर्भे स्टोअर इथं उड्डाणपुलाचं काम संथगतीनं सुरू असल्यानं अपघाताचं प्रमाण वाढलंय। त्यामुळे कामात दिरंगाई करणारे ठेकेदार आणि मनपा कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशा विविध मागण्यांसाठी मनसेतर्फे आमरण उपोषण करण्यात आलं। हिंगोली महानगरपालिकेनं मालमत्ताधारकांसाठी नव्यानं कर प्रणाली लागू करण्याची तयारी दर्शवली आहे। पालिकेच्या या निर्णयाविरोधात अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी गांधी चौक इथं स्वाक्षरी मोहीम राबवली। यावेळी अनेक नागरिकांनी पालिकेच्या नव्या कर प्रणाली विरोधात आवाज उठवला। दिल्लीत होणाऱ्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी शरद पवारांची निवड करण्यात आली आहे। 21 ते 23 फेब्रुवारी 2025 दरम्यान हे संमेलन पार पडणार आहे। 70 वर्षांनी दिल्लीत होणाऱ्या या संमेलनाचं आयोजन सरहद संस्थेतर्फे केलं जात आहे। आयोजकांच्या विनंतीवरून शरद पवारांनी हे स्वागताध्यक्षपद स्वीकारलं। एसटी भाडेवाढीच्या प्रस्तावावर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी नव्या सरकारवर टीका केली आहे। भाजपनं खरे रंग दाखवण्यास आता सुरुवात केली आहे। आता सरकार केलेल्या पैशाची खर्चाची एक एक पै वसूल करणार हे नक्की असा घणाघात पवारांनी केला। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बदनामी प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या 10 जानेवारी 2025 ला होणार आहे। राहुल गांधी 3 तारखांना गैरहजर असल्यानं त्यांच्या विरोधात नॉन बेलेबल वॉरंट जारी करण्यात आला होता। मात्र पुढील सुनावणीला देखील राहुल गांधी गैरहजर राहिल्यास अटक वॉरंट निघू शकतं।